अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा श्वेताश्वतर उपनिषद चालू आहे आणि त्याचा पहिला अध्याय आपण मागच्या रविवारी पूर्ण केला आणि संबंध पहिल्या अध्यायामध्ये हे परब्रह्म परमेश्वराचा साक्षात्कार कसा करावा आणि त्या साक्षात्कार करण्याकरता ध्यानयोग हा त्या ठिकाणी प्रामुख्याने सांगितला आहे। ध्यानयोगाची जी प्रक्रिया आहे त्याच्यातूनच आपण आपल्या या देह भावातून, देह अवस्थेतून, अहम भावातून, अहम ममत्व असं जे प्रकृतीशी आसक्त झालेली जी स्थिती आहे त्या स्थितीतून आणि आपली जो जीव भाव आहे, जो अनंत जन्मापासून आपण हा जीव भाव घेऊन हे जो प्रवास जो आपण करतो त्याच्यामध्ये प्रकृतीमध्ये आसक्त असणारा जो भाव आहे तोच जीव भाव आहे। त्या जीव भावापासून आपण परमेश्वराच्या दिशेने आधी स्वरूपाकडे जाणे, आत्मस्थितीमध्ये जाण्याचा जो मार्ग आहे तो पहिल्या अध्यायात सांगितला आहे आणि तिथे आपल्या स्वरूपाचा आपल्याला परिपूर्णपणे जो भाव आहे, आत्मभाव आहे, तो ह्या ध्यानाच्या मार्गाने हा सांगितलेला आहे। असा तो पहिला अध्याय आपण पूर्ण केला। आता ते जे ध्यान आहे ती ध्यानाचा योग कसा सिद्ध करायचा, ही ध्यानाची प्रक्रिया कशी करायची, असा हा विषय आता आपण प्रारंभ करत आहोत। तेव्हा दुसऱ्या अध्यायामध्ये ध्यान योग कसा प्रत्यक्ष हा सिद्ध करायचा आहे तो विषय हा दुसऱ्या अध्यायामध्ये आहे। तेव्हा आता आपण दुसरा अध्याय प्रारंभ करू आणि प्रथम अध्यायामध्ये ज्या काही सिद्धी सांगितल्या आहेत, ज्या 5 मंत्रामध्ये आपण आता ह्याच्या पुढे सुरू करताना त्या सिद्धीसाठीच, ती सिद्धी प्राप्त करण्यासाठी आपण प्रथम ह्या दुसऱ्या अध्यायाची सुरुवात ही आपण 5 मंत्रांनी पहिल्यांदा परमेश्वराची प्रार्थना, त्याची स्तुती करायची आहे आणि मग 5 मंत्र झाल्यानंतर 6व्या मंत्रापासून प्रत्यक्ष ध्यान योगामध्ये कसं प्रवेश करायचा आहे हा आपण भाग पाहणार आहोत। तेव्हा मंत्र पहिल्यापासून ते मंत्र 5 पर्यंत ही परमेश्वराची स्तुती आणि परमेश्वराची ही ह्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे की आपल्याला अशा प्रकारचं सामर्थ्य प्राप्त हो की ज्याच्यामध्ये आपण ध्यान योगामध्ये प्रवेश करून आपण आत्मभाव आणि भगवत भाव हा कसा निर्माण करता येईल ह्या विषयी आपण या ठिकाणी पाहत आहोत। तेव्हा आता आपण ह्या पहिल्या मंत्रातला आपण प्रारंभ करत आहोत। तेव्हा पहिला मंत्र असा आहे की युञ्जानः प्रथमः मनस्तत्वा सविता धियः अग्नेर्ज्योतिर्नित्याय पृथिव्या अध्या भरत। अन्वय असा आहे की सविता प्रथमम मनः धियः तत्वाय युञ्जानः अग्नेः ज्योतिः निचाट्य पृथिव्याः अधिभारत। अर्थ त्याचा अन्वय अर्थ असा आहे की सर्वांना उत्पन्न करणारा तो परब्रह्म परमात्मा, ह्या परमात्म्यामध्येच प्रथम मन आणि बुद्धी या तत्वाच्या प्राप्तीसाठी आपल्या स्वरूपामध्ये जो लपून ठेवलेला आहे तो आपल्याला प्राप्त करायचा आहे। की ज्याप्रमाणे अग्नी इत्यादी इंद्रिय अभिमानी देवता ज्या आहेत त्या देवता ह्या म्हणजे ह्या सर्व इंद्रियांच्या विषयाला प्राप्त करण्याकरता ते चेतना देतात, प्रकाशन करतात आणि त्या प्रकाशनाच्या सामर्थ्याचे अवलोकन करून आपण पार्थिव पदार्थाच्या वर आपल्या इंद्रियाची स्थापना करत असतो। त्याप्रमाणेच आपलं मन आणि बुद्धी जी आहे ती परमात्म तत्वामध्ये आणि स्वरूपामध्ये ही कशी प्रस्थापित करायची आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। तेव्हा या मंत्राचा आशय आहे की सर्वांना उत्पन्न करणाऱ्या त्या परमात्म्याने प्रथम आमचे मन आणि बुद्धी आणि त्याच्या वृत्तीसहित प्रथम निर्माण केले, कारण त्यानेच त्या तत्वाची प्राप्ती होऊ शकते आणि त्यासाठीच मन बुद्धीच आपल्या दिव्य स्वरूपास लावावे आणि अग्नी इत्यादी देवतांचे जे सामर्थ्य आहे, ज्या विषयास प्रकाशित करण्यासाठी त्यांचं नियोजन केलं आहे, त्यांना बाह्य विषयापासून परावृत्त करून आमच्या इंद्रियामध्येच स्थिरतापूर्वक स्थापित करावी। म्हणजे जे इंद्रिय बहिर्दर्शन, जे बहिर्मुख झालेले आहेत किंवा त्याला बहिःकरण असं सुद्धा म्हटलंय, तर ते इंद्रियांना
हे अंतर्मुख करायचं आहे आणि हे देवदेवता ज्या बाहेर घेऊन जातात इंद्रियांना, तर त्या देवदेवतांना सुद्धा ह्यापासून परावृत्त करायचं आहे. इंद्रियांना स्थिरतापूर्वक अंतरंगामध्ये स्थापन करायचं आहे आणि ज्याच्यामुळे आमची इंद्रियाचा जो प्रकाश आहे तो आता बाहेर न जाता अंतरंगामध्ये, आत्मभावामध्ये, स्वरूपामध्ये तो स्थित व्हावा आणि बुद्धी व मनास स्थिर करण्याकरता त्यांनी सहाय्यक व्हावं, असा हा ह्याचा आशय आहे. तेव्हा या प्रमुख जो विषय ह्याच्यामध्ये मांडलेला आहे तो पहिल्यांदा असं सांगितलंय की हा परब्रह्म परमात्मा जो आहे तो अनादि अनंत आहे, त्याचा कुठलाही सुरुवात नाही त्यांना. तर तो परमात्मा जो आहे तो प्रथम या मन आणि बुद्धी ह्या दोन गोष्टीला पहिल्यांदा तो निर्माण करून तो कार्यरत करतो आणि त्याच्या अधिष्ठानात असलेल्या ज्या देवता आहेत, जसं बुद्धी आणि मनाच्या अधिष्ठानामध्ये जे अग्नी किंवा ज्योतिस्वरूप जे तत्व आहे ते तत्व जे आहे हे कुठे गुंतलेलं आहे, तर ते पार्थिव पदार्थामध्ये गुंतलेलं आहे. तेव्हा त्याच्यापासून आपल्याला परावृत्त होऊन या इंद्रियांना एकत्र करून आपण आपल्या आत्मस्वरूपापर्यंत त्यांना कसं घेऊन जायचं आहे याची प्रार्थना केली आहे. त्या परब्रह्माच्या प्राप्तीची जी साधना आहे ती कशी करावी ही पुढील ऋचा किंवा पुढच्या मंत्रामध्ये स्पष्ट केलेलं आहे. परब्रह्म समजण्यासाठी व प्राप्त करण्यासाठी मन आणि बुद्धी ह्याच्यामध्ये जे इंद्रिय स्थिर केले पाहिजेत, नाहीतर उलटी दिशा असते. मन आणि बुद्धी इंद्रियाच्या ताब्यात जाते आणि इंद्रिय मन आणि बुद्धीला घेऊन त्या सर्व जगामध्ये असलेल्या अनेक विषयामध्ये त्यांना घेऊन जाते आणि मग हृदय गुफेमध्ये असलेला जो परमात्मा आहे तर त्या दिशेने आपली वाटचाल होत नाही, आपण त्याच्या विरुद्ध दिशेने जातो. म्हणून त्या दिशेने वाटचाल जर करायची असेल तर इंद्रियांना बाह्य ज्ञान घेण्याचं कार्य हे बंद केलं पाहिजे. मन आणि बुद्धी आपल्या इंद्रियामध्ये स्थिर झाली पाहिजे आणि मन आणि बुद्धी आपल्या इंद्रियामध्ये नाही, आपले इंद्रिय मन आणि बुद्धीमध्ये स्थिर झाले पाहिजेत. पार्थिव वस्तूमधून ते मन आणि बुद्धी हे काढून आत वळवली पाहिजे आणि अग्नी जो ही जी प्रकाश देवता आहे आणि ज्योती यांचे अवलोकन करून ते आपल्या मनातच स्थापन केले पाहिजे. तेव्हाच ब्रह्म हे स्वयं तेजस्वी कसे आहे हे समजण्याकरता ह्या सर्व गोष्टींचा विनियोग होऊ शकतो. म्हणून आपली ही दिशा बदलायची आहे आपल्याला. आपली जी दिशा बहिर्दिशा आहे, आपली इंद्रिय जे आहेत ते मनाला आणि बुद्धीला खेचून बाहेर घेऊन जातात आणि ती बुद्धी बाहेरच्या सर्व पदार्थावर चिंतन करत असते की हे आपल्याला हवंय, ते आपल्याला हवंय. मनाचं सुद्धा हे संतुलन बिघडलेलं असतं, ते चंचल होतं आणि बाहेर दिसणाऱ्या विषयाशी ते एकाग्र त्याची होत नाही, तर ते विषय प्राप्त करण्याकरता म्हणून ते चंचल होतात. तेव्हा हे सर्व बदललं पाहिजे आणि तो तेजस्वी जो परमात्मा आहे त्याचा शोध घ्यायचा असेल तर प्रथम आपल्या स्वरूपामध्ये जाणं आवश्यक आहे. जोपर्यंत मनुष्य स्वरूपस्थित होत नाही तोपर्यंत तो परमात्म्याच्या दिशेने जात नाही. म्हणून पहिल्यांदा इंद्रियांनी मन आणि बुद्धीमध्ये स्वतःला स्थापित करावं आणि मन आणि बुद्धीने आत्मस्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न करावा. तेव्हा कुठे आपण स्वरूपाकडे जाऊ शकतो आणि तेव्हा ती एकाग्रता आपली होऊ शकते, असा हा सिद्धांत ह्या मंत्रामध्ये म्हटलेला आहे. तेव्हा आता पुढचा मंत्र, दुसरा मंत्र काय आहे तो बघूया आपण. की दुसरा मंत्र असा आहे की युक्तेन मनसा वयम देवस्य सवितुः सवे सुवेर गयाय शक्त्या. अन्वय असा की वयम सवितुः देवस्य सवे युक्तेन मनसा सुवर्गे याय शक्त्या प्रयतामहि. याचा अन्वयाचा अर्थ असा आहे की आम्ही लोक सर्वांना उत्पन्न करणारा जो परब्रह्म परमेश्वराच्या आराधनेमध्येच आणि त्याच्याच यज्ञामध्ये लागून असलेल्या मनाच्या द्वारे स्वर्गीय सुख म्हणजे भगवत प्राप्ती जनित जो आनंद आहे तो आनंद प्राप्त करण्यासाठी पूर्ण शक्तीने आम्ही प्रयत्न करू, असा या मंत्राचा अर्थ आहे. तेव्हा परमेश्वराची आराधना त्याला प्राप्त करण्याकरता जे जे म्हणून काही अनुष्ठान आहेत ते सर्व अनुष्ठान प्राप्त करून जे स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असं सुख जे आहे, जे भगवत प्राप्तीचा जो आनंद आहे तो आनंद आपल्याला परिपूर्णपणे प्राप्त करण्यासाठी
आम्ही आमची सर्व शक्ती त्या ठिकाणी लावू, तेव्हा आम्ही लोक सर्वांना उत्पन्न करणाऱ्या त्या परमदेव परमेश्वराच्या आराधनारूप यज्ञामध्ये लागून राहिलेल्या मनाच्या द्वारे परमानंद प्राप्तीसाठी पूर्ण शक्तीने प्रयत्न करू. अर्थात आमचं मन निरंतर भगवंताच्या आराधनेत लागून राहो अशी प्रार्थना आहे. आणि आम्ही भगवत प्राप्तीजनित परमानंदाच्या अनुभूतीसाठी पूर्ण शक्तीने आम्ही प्रयत्न करू, असं या ठिकाणी प्रार्थना केलेली, की आमचं हे मन आहे, आमची जी बुद्धी आहे ती इतर विषयामध्ये न गुंतता तो परमेश्वर प्राप्तीच्या दृष्टीने संपूर्ण शक्तीने त्या ठिकाणी लागून राहो, असं या ठिकाणी ही प्रार्थना केली आहे. तेव्हा एकाग्र झालेलं जे मन आहे तेच ईश्वर प्राप्तीचं साधन आहे. मन हेच दोन्ही बाजूला आहे. मन हेच विषयाचं सेवन करण्याकरता इंद्रियाचं माध्यम घेऊन त्या इंद्रियाच्या माध्यमातून मन जे आहे विषयाचं सेवन करतं. त्याच मनाला आणि त्या सर्व इंद्रियांना मनामध्ये लीन करून आणि ते मन जे आहे ते बाहेरच्या सर्व विषयापासून अलिप्त करून तो परमेश्वराच्या प्राप्तीचा आनंद घेण्याकरता जी यज्ञरूप आराधना आहे, ती यज्ञरूप आराधना ही संपूर्ण शक्तीने ती लावी, संपूर्ण शरणभाव, दृढनिष्ठा आणि संपूर्ण शक्तीने आपण हे अशा प्रकारचं कार्य करण्याकरता आपल्याला ऊर्जा मिळो ही प्रार्थना आहे. तेव्हा आपलं मन जे आहे त्या ध्यानात मग्न झालं पाहिजे, तरच तो आनंद मिळेल. आणि पहिल्या रुचेमध्ये जो सांगितले की इंद्रिय ही नेहमी बाह्यवृत्तीमध्ये फिरत असतात, तेव्हा त्याला ती टाळून ती मनाच्या शक्तीमध्ये आणावी. मनाला जे आहे ते परमेश्वराच्या प्राप्तीच्या आराधनेमध्ये लावावं आणि मग त्या दृष्टीने आपल्याला संपूर्ण शक्ती मिळावी अशी ही प्रार्थना परमात्म्याला इथे केलेली आहे. त्यानंतर पुढचा जो मंत्र आहे तो काय म्हणतो बघा. युक्त्वाय मनसा देवान सुवर्यतो धिया देवम बृहज्योती ही करिष्यतः संविता प्रसुवाती नान. अन्वय असा की सविता सुवहा दिवम यतः बृहत ज्योति करिष्यतः तान देवान मनसा धिया युक्ताय प्रसुवती. तेव्हा त्याचा जो शब्दशः अर्थ जो आहे तो काय तो आपण बघूया की अन्वयार्थ काय आहे. तर सर्वांना उत्पन्न करणारा जो परमात्मा आहे तो स्वर्गादी लोकात आकाशात गमन करणारा असा मोठा प्रभावी प्रकाश पसरणाऱ्या त्या मनाचे आणि इंद्रियाच्या अधिष्ठाता असणाऱ्या सर्व देवतांना आणि मन आणि बुद्धी समुचित करून प्रकाश प्रदान करण्यासाठी आम्हाला तुम्ही प्रेरणा द्यावी. म्हणजे आता ह्या सर्वांना घेऊन जाण्याशिवाय पर्याय नाहीये. मनुष्य जो जगत असतो तो ह्या मन बुद्धी सहितच जगतो आणि मनाला त्या इंद्रियाचा अतूट संबंध आहे आणि इंद्रियाच्या अधिष्ठानात असणाऱ्या देवतांचा अतूट संबंध आहे. तेव्हा या देवता, ते इंद्रिय, ते मन, ते बुद्धी हे सर्वच्या सर्व हे परमेश्वर प्राप्तीच्या दिशेने लागो आणि ते लागण्याकरता आम्हाला तुम्ही दिव्य शक्ती द्या असं म्हणताना प्रथम स्मरण हे परमेश्वराचंच केलंय. आणि त्याच्यात आशय असा आहे की सर्वांना उत्पन्न करणारा कोण आहे तर तो परमात्मा आहे. आणि मन आणि इंद्रियाच्या अधिष्ठानात असणाऱ्या ज्या देवता आहेत, जे स्वर्गलोकात भ्रमण करणारे तसेच अन्य लोकात आकाशात अंतरिक्षामध्ये देखील भ्रमण करणारे जे आहेत, त्यांचा हा मोठा प्रभावी पसरणारे म्हणजे ह्याच्यामध्ये जो प्रभाव प्रस्थापित होतो आणि संवेदना प्राप्त होते, ती संवेदना हे मन आणि बुद्धीच्या समुच्चयालाच प्राप्त होते. तेव्हा आपण मनबुद्धीस हे अशा प्रकारचा प्रकाश प्रदान करा की ज्याच्यातून आम्हाला प्रेरणा होईल, ज्यामुळे आम्ही त्या परमेश्वराला साक्षात करून घेण्यासाठी ध्यान करण्यास समर्थ होऊ. इथे ध्यान करण्याकरता आम्हाला सामर्थ्य प्राप्त व्हावं अशा प्रकारची ती प्रार्थना आहे. आणि मन आणि बुद्धी हे त्यातलं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्या मनबुद्धीला त्या परमेश्वराच्या प्रभावाखाली ते संवेदनशील व्हावं आणि इंद्रियांना सुद्धा आपल्या बरोबर घ्यावं. इंद्रियाच्या अधिष्ठानाला असणाऱ्या ज्या देवता आहेत त्याही आपल्या बरोबर घ्याव्यात आणि तो परब्रह्म परमेश्वर प्राप्त करण्याकरता जी संवेदना, जी तरल संवेदना लागते ती आम्हाला प्राप्त होऊन
निद्रा, आलस्य आणि अकर्मण्यता अशा प्रकारचे जे काही दोष आमच्यामध्ये आहेत ते संपूर्णपणे नष्ट होऊन ध्यान साधनेमधले सर्व विघ्न दूर होऊन आम्हाला परमेश्वराच्या प्राप्तीचं सामर्थ्य मिळो, अशा प्रकारची ही तिसऱ्या श्लोकामध्ये प्रार्थना केलेली आहे. विषय तोच चालू आहे की परमेश्वर प्राप्ती हाच विषय आहे आणि त्याच्यामध्ये मनाचं, बुद्धीचा काय त्या ठिकाणी विनियोग करायला पाहिजे, मन आणि बुद्धी नेमकं संसारामध्ये कसं गुंतलेलं आहे आणि त्याच्यापासून परावृत्त करून परमेश्वराकडे जाण्याकरता आपल्याला कोणत्या ऊर्जेची गरज आहे याचाच उल्लेख सलग ह्या 2 मंत्रामध्ये आपण पाहिला. आणि तिसऱ्या मंत्रातही हाच विषय मांडलेला आहे की तो परब्रह्म परमेश्वरास प्राप्त होण्यासाठी ज्या देवता म्हणजे इंद्रियाधिष्ठित देवता, ज्या देवता म्हणजे भूलोकापासून अंतरिक्ष आणि स्वर्गलोकापर्यंत या सर्व ठिकाणी त्या मनाच्या अधिष्ठात्री देवता ज्या आहेत त्या सर्वत्र सगळीकडे घेऊन भ्रमण करत आहेत, तेव्हा आपलं मन आणि बुद्धी जी आहे ही संयुक्त व्हावी आणि त्यांनी अशा प्रकारची संवेदना, तरल संवेदना प्राप्त करावी की जेणेकरून या सर्व विषयापासून तो दूर व्हावा आणि असं हे मार्गदर्शन परमेश्वराकडून आपल्याला प्राप्त हो. आणि अशा ह्या प्रेरणेतून आपण आपल्या मन, बुद्धी, चित्त, अहंकार, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि दशेंद्रियाच्या अधिष्ठानाला असलेली देवता, मनाच्या अधिष्ठानाला असलेली देवता, या सर्व देवदेवता सुद्धा त्या परमात्म्याच्याच प्रार्थने म्हणजे प्राप्तीसाठी त्या सर्व शक्ती सहित, सर्व सामर्थ्यासहित त्या ठिकाणी लागो, अशी ही मूलभूत ही प्रार्थना आहे. तेव्हा मन आणि बुद्धी यांच्या सुद्धा अधिष्ठाता देवता आहेत, पण त्यांची झेप कुठे आहे तर ती आकाशामध्ये, स्वर्गामध्ये, आणि तिथे प्राप्त होणारे जे भोग आहेत तर ते भोग प्राप्त करण्याकरता आहेत आणि त्याच्याने ते इंद्रिय तिथे ओढल्या जातात. तर तिथे ते न जाता त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ असा जो आनंद आहे तो आनंद या देवदेवतांना सुद्धा वळवून घ्यायचं. या देवदेवतांचा प्रवास कुठे आहे की तुम्हाला त्या स्वर्गामध्ये घेऊन जाण्याचा आहे, परंतु हाच मार्ग जर परमेश्वर प्राप्तीचा घेतला आणि तो जर मार्ग आपण स्वीकारला आणि त्याचा अभ्यास केला तर ते देव सर्व हे स्वर्गात स्वतःच्या जे प्रकाशात फिरत असतात ते देव सुद्धा ह्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन परमेश्वराला प्राप्त करण्याच्या दिशेने ते लागू शकतील. म्हणून ही प्रार्थना ही फक्त मला परमात्मा प्राप्त व्हावं असं नाहीये, तर माझ्या बरोबरीने जे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे माझा पथभ्रष्ट होतो, मी विक्षेप होतो आणि परमेश्वर प्राप्तीच्या ऐवजी ही स्वर्गाची प्राप्ती होते आणि त्या स्वर्गामध्ये केवळ भोग प्राप्त होतात, ह्याची पूर्ण जाणीव ठेवून ही ह्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. आणि ह्या प्रार्थनेमध्ये पुन्हा पुन्हा सांगितलंय की सर्व जे मोह आहेत त्या मोहापासून परावृत्त होऊन ही परमात्मा तत्व जे आहे ते प्राप्त होण्याच्या दिशेने सर्व देवदेवता, इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सर्व माझ्या बरोबर हे त्या देवतांना प्राप्त करण्याकरता शक्तिशाली हो आणि ती दिशा प्राप्त हो, असा ह्या तिसऱ्याही मंत्रामध्ये सांगितलं आहे. पुढे आता चौथ्या मंत्रात काय म्हणतात ते बघूया. युंजते मन उत उंजते धियो विप्रा, विप्रस्य बहतो विपश्चितः, विहोत्रा तधे वायुना विदेक, इन्महि देवस्य सवितुः परिष्टुतिः. अन्वय असा की विप्राः मनाः युंजते उत धियः, युंजते होत्राः, विदधे वायुना वित्, एकः बृहतः विप्रस्य विपश्चित, सवितुः देवस्य इति मही परिष्टुतिः. अन्वयार्थ असा आहे की ज्याप्रमाणे ज्याच्यामध्ये ब्राह्मण इत्यादी हे मनास लावून आहेत आणि बुद्धीच्या वृत्तीस पण लावून असतात, त्याच्यामध्ये सर्व काही अग्निहोत्र इत्यादी शुभकर्माचे विधान सुद्धा केलेले आहे आणि जो समस्त जगतांच्या विचारांना जाणणारा असून तो एकमेव अद्वितीय असा आहे, अशा त्या महान आणि सर्वश्रेष्ठ, सर्वत्र व्यापक, सर्वज्ञ आणि सर्वाचा उत्पादक असा तो परमदेव परमेश्वराची निश्चितच
आम्ही त्याची महती व स्तुती केली पाहिजे. म्हणजे त्या परमेश्वराला जाणून त्याची स्तुती, त्याचं अनुसंधान हे केलं पाहिजे, असं आग्रहाने इथे सांगितलं आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की ज्या परब्रह्म परमात्म्यामध्ये श्रेष्ठ बुद्धिवान ब्राह्मण आदी अधिकारी मनुष्य आपल्या मनास लावून घेतात, आपल्या मन आणि बुद्धीला त्या परमात्म्यात लावून घेतात आणि आपल्या सर्व प्रकारच्या बुद्धिवृत्तीस देखील तेथेच ते नियुक्त करतात, ज्यांनी अग्निहोत्र इत्यादी शुभकर्माचे विधान केले आहे, जे समग्र जगताच्या विचारास जाणणारे आहे असून एकमेव अद्वितीय अशा प्रकारचे ते परमात्म्याचं जे स्वरूप आहे, त्या सर्वांचे ते महान, सर्वव्यापी, सर्वज्ञ आणि सर्वांचे उत्पादक अशा त्या परमदेव परमात्म्याची अवश्यच आम्ही भावाने युक्त होऊन स्तुती केली पाहिजे. परमात्म्याच्या स्तुती करण्याबद्दलचा हा विषय इथे आहे. तेव्हा जो ब्रह्मविचार आचार करणारे आपले जे मन ध्यानात मग्न करून बुद्धीही तशीच आपण वापरतो आणि अग्निहोत्रादी जे काही अनुष्ठान आणि शुभकर्म आहेत ते ह्या जगताचा कल्याणाकरताही त्याचा विचार केला जातो. तेव्हा ह्याचा सर्वांचं जे लक्ष आहे ते एकच एक सर्वात महान आणि सर्वव्यापक सर्वज्ञ सर्वाचा निर्माता परमकृपाळू या त्या परमेश्वराची ही सगळी गोष्ट आहे आणि म्हणून त्या परमात्म्याची निश्चयपूर्वक स्तुती करावी. जो आपले मन बुद्धी एकाग्र निरंतर ध्यानमग्न होतो, जो ब्रह्मविचार करतो, आचार ही तसेच जो ठेवतो, जीव मानव अग्निहोत्राचे सर्व साधना विधीपूर्वक करतो, यज्ञयाग करतो, देवतांना त्यांचे उपहार मंत्रपूर्वक अग्नीस देतो, शुभकर्मे करतो, देवतांची प्रार्थना करतो, तो त्या परमात्म्याची निश्चितच स्तुती करेल. कारण तो परमात्मा अद्वितीय आहे, सर्वांचे विचार जाणणारा आहे आणि सर्वांमध्ये तो महान आहे. सर्व सृष्टी तो चालवतो, तो सर्वज्ञ आहे. विश्वात अशी एकही गोष्ट नाही की जी घडत आहे किंवा घडणार आहे व त्या परमात्म्याला, त्या ब्रह्मतत्वाला ते माहीत नाही, असं होणार नाही. तेव्हा त्या सर्व विशेषणाने तो गौरवला गेलेला आहे. त्याची स्तुती म्हणूनच त्याची स्तुती करावी तेवढी अपुरी आहे. कारण सर्व गुण आपल्या मनाच्या व बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे आहेत. तो एकच स्तुतीला पात्र असल्याने साधकाने त्या परब्रह्माची स्तुती स्तोत्रे गावीत आणि त्याच्यामध्येच रंगून जावं असा पुरस्कार ह्या ठिकाणी परमात्म्याच्या स्तुती करता इथे केलेला आहे. तेव्हा आता पुढचा जो मंत्र आहे तो 5वा मंत्र की जो आता या स्तुतीच्या संदर्भात सांगितला आहे आणि तो मंत्र असा आहे की युजेवाम ब्रह्मपूर्व्यम नमो भीर्वी श्लोक हितुपश्येव सुरेहे शृणंतो विश्वे अमृतस्य पुत्रा आये धामानि दिव्यानि तस्तुहु. अन्वय असा आहे की वामपूर्वम ब्रह्म नमे भीहि युजे श्लोकः सुरे पथ्या इवव्येतु वि अधिकेतु अमृतस्य विश्वे पुत्राः दिव्यानि धामानि अतस्थुः शृण्वन्तु. हे मन आणि बुद्धी ही तुम्हा दोघांचे स्वामी आणि सर्वांचे आदी अशा त्या पूर्ण परब्रह्म परमात्म्यासच हे अर्पण करून पुन्हा पुन्हा नमस्काराद्वारा समुच्चित होऊन माझी स्तुती पाठ श्रेष्ठ विद्वानांच्या कीर्तीप्रमाणे सर्वत्र प्रसारित होवो. ज्यामुळे अविनाशी परमात्म्याचे जे समस्त पुत्र आहेत आणि जो दिव्य लोकात निवास करत असतो त्यांना सुद्धा त्यांनी सुद्धा या स्तुतीचं श्रवण करावं. तेव्हा आशय असा आहे की मन आणि बुद्धी हे ह्या दोघांचाही जो स्वामी आहे आणि समस्त जगताचं जे अधिकरण आहे तो परब्रह्म परमात्मा, त्याला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करून विनम्रपणे त्या परमात्म्याच्या शरणामध्ये जाऊन त्यांच्यामध्ये एकरूप होऊन जातो. माझ्याद्वारे जे वर्णन त्या परब्रह्म परमात्म्याच्या महिमेचे वर्णन केले गेले आहे ते तर त्या विद्वान पुरुषांच्या कीर्ती समान समस्त जगतास व्याप्त होऊन जाईल आणि त्या अविनाशी परमात्म्याचे ते सर्वच लाडके असून
जे दिव्य लोकात निवास करत आहेत ते देखील माझ्या या प्रार्थनेचं लक्षपूर्वक आणि मी केलेल्या महिमेचं त्यांनी अवश्य श्रवण करावं, असं या ठिकाणी ही प्रार्थना आहे. तेव्हा मन आणि बुद्धीचा जो स्वामी आहे तोच तो परब्रह्म परमेश्वर आहे आणि मनबुद्धीने युक्त होऊन आम्ही त्यांना वारंवार नमस्कार करतो. जशी श्रेष्ठ विद्वानाची कीर्ती सर्वत्र पसरते, तशी मी केलेली स्तुती त्या अविनाशी परमात्मा व त्याचे दिव्य लोकात राहणारे जे दिव्य पुत्र आहेत, अनेक गुणांनी युक्तच नव्हे तर त्याही पलीकडच्या त्या परब्रह्माची गुणस्थिती आहे. मी स्तुती करेन तेवढी अपुरी आहे. मी काय करावी? माझ्या मन व बुद्धीचा तर तो स्वामीच आहे. तो सर्वात आधी आहे आणि तो पूर्ण ब्रह्म आहे. मन व बुद्धीने मी केलेली स्तुती ही त्या सर्वांनी ऐकावी. अशा प्रकारचं हे 5 श्लोक आपण पाहिले आणि या 5ही श्लोकामध्ये प्रमुख जी गोष्ट आहे ती परमात्म्याची स्तुती आहे, परमात्म्याला केलेली प्रार्थना आहे. आणि प्रार्थना अशी आहे की तू मला ऊर्जा दे, तू शक्ती दे, तू माझ्या मन आणि बुद्धीमध्ये शक्ती अर्पण कर की ज्या शक्तीने मन आणि बुद्धी या सर्व इंद्रियांना, इंद्रियाधिष्ठित देवतांना समुच्चित करतील आणि सर्वच्या सर्व हे परमेश्वराच्या चरणाशी लीन होऊन त्यांची स्तुती आणि त्यांचं अनुसंधान करतील. असं केल्यानेच मला परमात्मा प्राप्त होण्याची शक्यता आहे आणि ह्याच्या माध्यमातूनच माझं ध्यान व्हावं, त्या परमात्म्याची स्तुतीच्या स्थितीमध्येच माझं ध्यान व्हावं. अशा प्रकारची ही 5 श्लोकामध्ये केलेली ही प्रार्थना आहे आणि म्हणून ही प्रार्थना अत्यंत महत्त्वाची आहे. ह्या प्रार्थनेमध्ये मनुष्याने आपली धारणा कशी असावी, कारण कोणतीही साधना करताना प्रथम सगळ्यात जर महत्त्व काय असेल तर कृतीपेक्षाही धारणेला महत्त्व आहे. तर धारणेमध्ये काय काय असावं ह्याची यादी ह्या पूर्ण 5 मंत्रामध्ये दिलेली आहे की धारणेमध्ये मन व बुद्धी हे शुद्ध असावं, ते परमेश्वराच्या अनुसंधानात असावं आणि केवळ मन आणि बुद्धीच नव्हे तर त्या मनबुद्धीच्या बरोबरीने जो सगळा जो पसारा आहे मागचा, की ते सगळे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत आणि प्रत्येक इंद्रियाच्या अधिष्ठानाला असलेल्या सर्व देवता आहेत. या सर्वच्या सर्व देवता साधारणपणे ते स्वर्गामध्ये घेऊन जातात आणि स्वर्ग सुख देण्याच्या दृष्टीने ते विचार करतात आणि तो जीवात्मा सुद्धा जोपर्यंत त्याच्यामध्ये जीव भाव आहे, जोपर्यंत त्या जीव भावाने तो सुखामध्ये, दुःखामध्ये, सुखामध्ये तो आपल्याला अधिकाधिक दुःख दूर होऊन अधिकाधिक सुख कसं मिळेल आणि अधिक चांगले भोग कसे मिळतील ह्याच्यावरच त्या मनबुद्धीचं सर्व हे लक्ष आहे. पण हे सर्व लक्ष हे तिथून निघून जावं आणि परमात्म्याच्याच प्राप्तीकरता त्याच्या स्तुतीमध्ये, त्याचंच नामस्मरण करण्यामध्ये, त्याच्याच अनुसंधानामध्ये अखंड राहो अशी शक्ती त्याच्यामध्ये द्या, असं हे सर्व हे वर्णन केलेलं आहे. आणि अशा प्रकारची प्रार्थना आहे ज्याच्यामध्ये तुमचं ध्यान हे भगवंताच्या भावासहित व्हावं, ध्यानामध्ये सुद्धा भक्ती स्थित व्हावी, ध्यानामध्ये सुद्धा निखळ आनंद प्राप्त व्हावा, असा तो उद्देश आहे. तर अशा ह्या सगळ्या उद्देशाला सांगणारे हे 5 मंत्र आपण पाहिले. आता 5 मंत्राच्या नंतर पुढचा जो विषय आहे 6व्या मंत्रापासून तो काय आहे ते बघूया. तेव्हा ह्या 6व्या मंत्राचा जो संबंध आहे तो ध्यानासाठी परमात्म्याची स्तुती करण्याचा प्रकार इथे दाखवला आहे. की आता 6व्या मंत्रामध्ये या ध्यानाच्या स्थितीचे वर्णन करून पुढे 7व्या मंत्रामध्ये त्या ध्यानात एकरूप होऊन जाण्याचे आदेश दिले जात आहेत. तेव्हा मंत्र 6वा जो आहे तो काय म्हणतो ते बघूया आपण. अग्निर्यात्रा मथ्यते वायुर्यात्राधिरुध्यते सोमो यत्रति रिच्यते तत्र संजायते मनहा. यत्र अन्वय असा की यत्र अग्निः अभिमद्यते, यत्र वायुः अधिरुध्यते, यत्र सोमः अतिरिच्यते तत्र मनहा संजायते. त्याचा शब्दशः अर्थ, अन्वयार्थ असा आहे की ज्या स्थितीत परमात्मरूप अग्नीस प्राप्त करण्याच्या उद्देशाने ओंकाराचा जप आणि ध्यानाद्वारे हे मंथन केले जात असते, जेथे प्राणवायूचा यथायोग्य विधीपूर्वक निरोध केला जात असतो आणि जेथे आनंदरूप सोमरस
बहुत वेळेस प्रगट होत असतो, तेथे त्या स्थितीत मन सर्वथा विशुद्ध होऊन जाते. म्हणजे या ठिकाणी मनाचं जे अपवित्रता जी आहे, जे अहंकाराने युक्त असलेले जे मन आहे, ते निरहंकारी स्थितीमध्ये होऊन तो पवित्र कसं होतं, त्याचं वर्णन या ठिकाणी केलंय. की इथे त्याचा आशय असा आहे या मंत्राचा, की ज्या स्थितीत अग्नी प्रगट करण्यासाठी काष्ठाद्वारे मंथन केल्याप्रमाणे अग्निस्थानात परमात्म्यास प्राप्त करण्यासाठी प्रथम अध्यायात सांगितल्याप्रमाणे शरीराच्या खालील भागामध्ये हे काष्ठ आणि ओंकार रूपाचे वरील काष्ठ असे दोन काष्ठ बनलेले आहेत आणि ते नाभीपासून ह्या ओंकाराची ही निर्मिती झाली पाहिजे आणि नाभी हे खालील काष्ठ आहे आणि ओंकार हे वरील काष्ठ आहे. ह्या दोन काष्ठाचं परस्परांमध्ये जेव्हा मंथन होतं तेव्हा जो अग्नी निर्माण होतो, त्या अग्नीच्या संदर्भात इथे विवेचन केलेलं आहे की ओंकाराच्या साधनेने तो अग्नी हा बनवला पाहिजे. तो योगाग्नी आहे आणि त्याचा तो बनल्यानंतर मग त्याच्यावर अनुसंधान ठेवावं, त्याचा जप करावा आणि त्याच्याच अर्थरूपाने परमात्म्याचे निरंतर चिंतन रूप मंथन करत असावं. जेथे प्राणवायूचे विधीपूर्वक यथायोग्यपणे विरोध केले जाते, जेथे आनंदरूप सोमरस बहुतेक वेळास प्रगट होत असतो आणि ज्या ध्यानावस्थेमध्ये मनुष्याचे मन सर्वथा विशुद्ध होऊन जाते. म्हणजे इथे जी अंतिम गोष्ट सांगितली आहे की मनुष्याचं मन जे आहे हे विशुद्ध होणे, याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे की मन विशुद्ध होणे किंवा मन अपवित्र मलिन होणे याच्यामध्ये काय नेमका फरक आहे. तर मनाचं जे मन जेव्हा अपवित्र झालं किंवा मलिन झालं तर त्याचा अर्थ असा आहे की मलिन गोष्ट काय आहे, तर तो अहंकार आहे. मी मोठा, मी शहाणा, हे सर्व धनसंपत्ती माझी आहे, लौकिकता माझी आहे, असा जो विचार आहे ना, तो विचारच मलिन आहे. आणि त्या विचाराचा ज्यावेळेस स्पर्श मनाला होतो त्यावेळेस ते मन हे मलिन होतं. परंतु ओंकाराच्या साधनेने जेव्हा खालील अंग हे नाभी प्रदेशापासून नाभीपासून ओंकाराचं उच्चारण आणि वरील जो ओंकाराचा जो काष्ठ आहे त्याचं आणि खालील काष्ठाचं ज्यावेळेस मंथन होतं तेव्हा जो अग्नी निर्माण होतो, तो अग्नी हा कसा आहे, तर तो अग्नी त्या अग्निहोत्राला तयार करून त्या ठिकाणी प्राणवायूचा निरोध केलेला आहे. म्हणजे इथे प्राणायामाचा विषय आलेला आहे की कुंभकामध्ये काय होतं की त्या प्राणवायूचा हा त्या ठिकाणी निरोध होतो आणि विधीपूर्वक तो निरोध झाल्यानंतर आनंदरूपी सोमरस निर्माण होतो आणि मग सर्वार्थाने विशुद्ध असं हे विमल असं ते मन निर्माण होतं. असं अशा प्रकारचं ह्या ठिकाणी निवेदन केलेलं आहे. तेव्हा अग्नी अरणीने कसा निर्माण होतो, जसा देह ही खालची व प्रणव ही वरची अरणी एकत्र घासून अग्नी उत्पन्न होतो, येथे प्रणवाचे ध्यान करूनच ही वरची अरणी म्हणजे मनबुद्धीवर घासून परमात्मरूप अग्नी निर्माण करावा असं या ठिकाणी सूचित केलेलं आहे. प्राणायामाचा प्रयोग सुद्धा इथे विधीपूर्वक करावा असं या ठिकाणी सांगितलंय. आणि या संबंधामध्ये नेहमी गुरुचं मार्गदर्शन घ्यावं. गुरुच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारची ही ओंकाराची साधना करावी की ज्या ओंकाराच्या साधनेमध्ये खालील काष्ठ आणि वरील काष्ठ हे एकमेकाशी मंथन करून जो अग्नी निघतो, तो अग्नी हाच तो परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याला हे आपण प्राप्त करण्याकरता ही साधना करावी. परंतु ही साधना गुरुच्या मार्गदर्शनाखाली करणं अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा प्राण धोक्यात येऊ शकतो. परमात्मा हा आपल्या बाजूला अयोग्य उपासना हा मात्र शाप आहे. तेव्हा अयोग्य उपासना टाळायची असेल तर गुरुचं मार्गदर्शन हे प्राप्त व्हावं आणि गुरु मार्गदर्शन हेच वरदान आहे असा या ठिकाणी विचार अगत्याने सांगितला आहे. आणि सारे विधीपूर्वक जर झाले तर त्यातून शाश्वत आनंद हे निश्चितच मिळेल अशी उपासना झाली पाहिजे. म्हणजे प्राणायाम आणि प्रणव जप या दोघांचाही संबंध इथे जावलेला आहे की
हा प्रणव जप आणि प्राणायाम हा प्रत्यक्ष परमात्मा म्हणजे परब्रह्माला प्राप्त करण्याकरता निश्चितच त्याचा विनियोग होऊ शकतो. यात शब्द थोडे आणि अर्थ महान आहेत, काव्य कमी आणि मार्गदर्शन जास्त आहे. याचा विचार करून परमात्म्याची स्तुतीपूर्ण उपासना करावी, प्रणव जप करावा आणि प्राणायामाचा प्रयोग करावा. प्राणायामाने प्राणशक्ती वाढेल व ही शक्ती स्वतः ते परब्रह्म परमेश्वरच थेट आपल्याला प्रदान करून त्यांचाच प्राप्तीचा मार्ग हा अत्यंत वेगाने हे सिद्ध होईल. अशा प्रकारचं हे मार्गदर्शन हे सद्गुरूकडून घ्यावं आणि त्यानंतर हे त्या मार्गावरच वेगाने चालत पुढे जावं, जेणेकरून हे चित्त हे आपलं एकाग्र होईल आणि मन जे आहे पवित्र होईल. म्हणजे निरंकारी स्थिती ही अंतःकरणाला प्राप्त होईल. निरंकारी स्थितीमध्येच तो सहज अवस्था येते आणि सहज अवस्थेमध्येच तो स्वरूपात जातो आणि स्वरूपामध्ये गेल्यानंतर तो आत्मभाव निर्माण होतो आणि आत्मभावानेच खऱ्या अर्थाने भगवत भाव निर्माण होतो आणि भगवत भावानेच परमात्मा प्राप्त होतो. अशा प्रकारे हे त्याचा अनुक्रम आहे. तेव्हा अनुक्रम हा लक्षात घ्यावा आणि त्याच्यानंतर त्या अनुक्रमाप्रमाणे आपण आपली साधना करावी, म्हणजे निश्चितच परमात्मा प्राप्त होतो असं या ठिकाणी सांगितलं आहे. आणि परमात्मा प्राप्त होण्यामध्ये सर्वात महत्वाचं काय असेल तर मन हे शुद्ध झालं पाहिजे. मन हे अहंकारापासून अलिप्त झालं पाहिजे, तरच त्या मनाला परमेश्वर प्राप्त करण्याची क्षमता निश्चित होईल. म्हणून या ठिकाणी मनाला शुद्ध करण्याची प्रक्रिया सांगितली आहे. ओंकाराच्या प्रक्रियेने मन हे शुद्ध होतं आणि ते आनंद स्थितीमध्ये जातं आणि मग ते स्वतःहून अत्यंत वेगाने त्या अनंताशी संपर्कात राहतं. असा हा जो देह आहे तो परब्रह्म परमेश्वराच्या पर्यंत त्याचा जो प्रवास आहे तो प्रवास सुद्धा अत्यंत सहज स्थितीमध्ये सहज भावात होतो. आत्माच ते वाहन चालवत असतं. म्हणून आत्मस्वरूपामध्ये जाणं आणि पुढे स्वयंभू व्यवस्थेमध्ये गेल्यानंतर ते आत्मतत्वच परब्रह्म परमात्म्याकडे हे घेऊन जात असतं. म्हणून या मूळ देहाचा जे आनंद आहे ते आनंदच या देहामध्ये पर्क्युलेट होऊन या ठिकाणी देहामध्ये आनंदाचं रूपांतर झालं पाहिजे, अशी ही स्थिती निर्माण झाली पाहिजे. असं म्हणतं तर आनंदमय असतोच, परंतु तेथे जाण्यामध्ये श्रम व कष्ट हे तेव्हाच संपतात ज्यावेळेस मन आणि बुद्धी परमात्म्यामध्ये समर्पित केली आहे. तेव्हाच आपण वेगाने जाऊ शकतो. आपल्या अहंकाराच्या आधारावर मनुष्य मनाला शुद्ध करू शकत नाही आणि अशुद्ध मन जे आहे हे चंचल असतं, परंतु ते खऱ्या अर्थाने परमेश्वराकडे जाण्याकरता वेगवान नसतं. म्हणून त्या मनाला शुद्ध करणं आणि शुद्ध केल्यानंतर तो प्रवास करणे हा त्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून संबंध साधना जी आहे ती मनाच्या शुद्धी करता आहे. म्हणून ही शुद्धी मिळाली की आपोआपच स्वयंभू स्थितीमध्ये परब्रह्म परमात्मा प्राप्त करण्याच्या दिशेने हे सहजता निर्माण होते. आपले सर्व ज्या उपाधी आहेत ते उपाधी ह्या गळून पडतात. अहंकार अहममत्व हे राहत नाही. सर्व भेद संपतात. एक प्रकारची परमेश्वराशी एकरूपता आणि समरसता प्राप्त होते. अशी दिव्य अवस्था झाली की मग मात्र तो आत्मतत्व जे आहे ते परब्रह्म परमेश्वराशी अभिन्न होण्याकरता ते अग्रेसर होतं आणि तो आत्मा हा अतिशय आनंदी असा होतो. हा आनंद प्राप्त करणं हाच ह्या ठिकाणी प्रमुख भाग आहे आणि तो शुद्ध मनाच्या साह्यानेच तसा तो आनंद हा प्राप्त होऊ शकतो. म्हणून सगळ्या साधनेमध्ये आणि संत वाङ्मयामध्ये सुद्धा मनावरच जास्त त्या ठिकाणी भर दिलेला आहे की मनालाच समर्थ रामदास सुद्धा म्हणतात की मना सज्जना भक्ती पंथेशी जावे तरी श्री हरी पावी जेतो स्वभाव. हे जे म्हटलेलं आहे तर त्यांनी कारण मन हेच त्या ठिकाणी अतिशय प्रमुख भूमिका करणार आहे. कारण मनच तुम्हाला हे म्हणजे खाली घेऊन जाणार, नरकात घेऊन जाणार हे मनच आहे आणि परमेश्वराच्या जवळ घेऊन जाणार हे मनच आहे. म्हणून त्या ठिकाणी मनालाच सांगितलंय की तू आता भक्ती मार्गाला जा. तू त्या ठिकाणी सर्व ह्या अपवित्र गोष्टीचा त्याग कर. आणि इथेही ही जी साधना सांगितली आहे ती मनाला पवित्र करण्याकरता सांगितलेली आहे. असं हे मन जेव्हा पवित्र होईल
त्यावेळेसच तो मनुष्य जो आहे तो परब्रह्म परमात्म्यास प्राप्त करण्यास अत्यंत सक्षम होईल. अशा प्रकारचा हा 6वा मंत्र सांगितलाय आपण. आता इथून पुढे जो आहे हा परमेश्वर प्राप्ती करण्याकरता ही योगसाधना कशी करायची आहे आणि तो परमेश्वर प्राप्त कसा होतो हे 7व्या मंत्र्यापासून हे पुढे आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.